पण आता घरात त्यांच्या मागे काय झालंय हे कळू देत ना त्यांना. नील, काय झालं इथे? मॉम, तुम्ही नसताना घरात खूप गोष्टी झाल्या आहेत. नील, तू सांगितलं नाहीस मॉम ना? ऐश्वर्या, मला कोणीतरी नीट सांगेल का काय झालंय ते? मॉम काही नाही, तुम्ही आत्ताच आलात, आराम करा, सांगतो नंतर. नाही, काही गरज नाहीये. आराम नंतर होऊ शकतो, आत्ता मला सांग काय झालं ते. राजकुमारनी काय केलंय अमृता? मॉम, दादानी काही नाही केलंय. कंपनीत छोटा इश्यू झालाय, किरकोळ विषय आहे, बोलू नंतर. ऐश्वर्या गप ना जरा. का गप्प बसू? किरकोळ मॅटर आहे ना, मग सांगू देत आता. आता का नाही? मी सांगते मॉम, सारंगने कंपनीत नुकसान केलंय. काय? काही काय सांगतेस? सारंगनी काही केलेलं नाहीये. ज्याने केलं तिलाही तो काहीच बोलला नाही, तिच्या बाजूने उलट उभा राहिला. मग तो पण सामील आहे ना त्यात. मला प्लीज कोणीतरी नीट सांगा, कळेल असं सांगा. नील, मी सांगते मॉम. ऍक्च्युली आपल्या कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेला. आणि अशा पद्धतीने तुमच्या लाडक्या सुनेमुळे ते डील होता होता राहिलं, प्लस 10 लाखांचं नुकसान झालं आणि त्याही वर ते प्रोजेक्ट हातातून गेलं. मॉम, अमृता एक काम कर, ती पोरगी आली की मला सांग, मी बघेन काय करायचं ते. कशाला चाललायस? मी बोलवून आणते. मॉमने ऍक्च्युली मला सांगितलेलं तुम्ही दोघं आलात की मॉमना बोलवायला. मी आले बोलवून. सारंग, जे डील कॅन्सल झालंय त्याबद्दल ऐश्वर्यानी मॉमला सगळं सांगितलंय आणि याला जबाबदार सावली आहे हेही सांगितलंय आणि मॉम तिच्यावर चिडली आहे. पण ते डील तर. तू काही बोलू नकोस, मी बोलेन. हो, पण माझी चूक आहेच ना. नाही नाही, चूक तुझी नाही झालीये, चूक खरं तर माझी झालीये की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. घरातल्या सगळ्यांचाच तुझ्यावर विश्वास होता, म्हणून म्हटलं चला एक वेळ आपण सुद्धा विश्वास ठेवून बघूया ना हिच्यावर. पण तीच माझी चूक ठरली. तुझा एक गुण बघितला माझ्या सारंगनं आणि त्याला असं वाटलं की कंपनीची सगळी जबाबदारी तू पेलू शकशील, पण नाही, तो त्याचा गैरसमज होता. एक्झॅक्टली मॉम, हिने गुंडाळून घेतलंय सारंगला. ती म्हणते तेच सारंग ऐकतो. तिने मुठीत ठेवलंय सारंगला. मी बोलते ना तिच्याशी. सॉरी मॉम. मी दिली होती ना तुला परवानगी की तू ऑफिसला जाऊ शकतेस, तर आता मीच तुला सांगते की सारंग सर, सावली मॅमने कमालच केली. त्या सुपरमार्केटवाल्यांनी रद्द केलेलं डील पुन्हा रद्द केलं. काय म्हणजे? म्हणजे त्यांनी नवीन डील पाठवलं आपल्याला आणि या नवीन डीलमुळे आपल्या कंपनीला 10 लाख नाही तर महिन्याला 15 लाखांचा नफा होणार आहे. हे फक्त आणि फक्त सावली मॅम मुळेच झालं. आणि सारंग सर, सावली मॅमने उत्तम प्रेझेंटेशन दिलं. नाही नाही, मी एकटीने नाही, खरं तर मी एकटी करूच शकले नसते, कारण ते प्रेझेंटेशन कसं बनवतात हे मला माहीत नव्हतं. पण मला त्या प्रेझेंटेशनमध्ये काय हवं आहे हे मी किरणला सांगितलं आणि तिनेच मला ते प्रेझेंटेशन बनवायला मदत केली. नाही सारंग सर, हा सावली मॅमच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी जे जे सांगितलं ते फक्त मी पीपीटी मध्ये तयार केलं, पण सगळी आयडिया सावली मॅमचीच होती. हा, पण तू असं काय सांगितलंस त्यांना की ज्यामुळे ते परत तयार झाले? सर, नुसतं डील पुन्हा करायचं ठरवलं नाही, तर ऑर्डर वाढवून 5 लाखांचं प्रॉफिट सुद्धा वाढवलंय. सावली, पण हे सगळं पॉसिबल कसं झालं? तू काय सांगितलं त्यांना?
वा डार्लिंग, वा 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 ताला डार्लिंग, काय मस्त आवाज लागलाय तुझा. अरे सावली वहिनी, तू पण आहेस का इकडे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. डार्लिंग गा ना तू प्लीज. तू गेला नाहीस अजून? अगं मी आता आंघोळीला गेलो होतो ना, आता जाईन मी. मग जा ना लवकर. अगं हो हो मी जाईन, पण त्याआधी मला तुझं गाणं ऐकायचंय. गा ना प्लीज. सावली वहिनी सांग ना तिला. भाऊजी तुम्ही चहा घेणार का? चहा? मी? हां चालेल, चहा चालेल. तारा मॅडम, मी चहा बनवून ठेवलाय किचनमध्ये, तुम्ही आणा ना. मला काय सांगतेस? तू घेऊन ये जा, मी नाही जाणार. असं काय करताय? चहा हवा आहे सोहम भाऊजींना. हा हा आणते ना मी. हा घेऊन येते. आले सा. सावली वहिनी मी आलोच. हो.